शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गणेश जाधव 12 चेंडू मध्ये 37 धावांची सुंदर खेळी गणेश जाधवने साकार. 4 षटकार आणि मला वाटतं अजून दोन चौकार. गणेश जाधव नॉन स्ट्राइक एंडला फिर स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज सुहास कुळे स्ट्राइक एंडला असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये 5 रन केले प्रसाद रणमाळे. फ्रेंड्स 11 कोराळे 62 धावा बनवल्या होत्या. 63 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात होती. दुसऱ्या षटकामध्ये भूषणनं रोखलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावा आल्या. भूषण पुन्हा आला रोखायला. मात्र 5व्या षटकामध्ये पुन्हा धावांचा पाऊस पडलेला आणि आता 6वं षटक. कुरघोडी सातत्याने एकमेकांवरती केलेली आहे. या खेळाडूंनी सातत्यानं उलथापालथ आपण पाहिलेली आहे. कोणी पुढे कोणी मागे, कोणी मागे असलेला पुढे, कोणी पुढे असलेला मागे आपण बघतो. या सामन्यामध्ये शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. प्रचंड रंगलेली ही मॅच. फुल टॉस चेंडू आणि तिथे गणेश जाधव होईल बाद. मोठा फलंदाज संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. वीरश्री खरं तर अंगात संचारली होती गणेश जाधवच्या. एका पाठोपाठ एक गोलंदाजांना तो तडाखे देत होता. मात्र लढता लढता तो धारातीर्थी पडलेला आहे. इम्रान मलिक नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुहास कुळे नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंडला इम्रान मलिक. तर धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा 56. विजयासाठी 4 चेंडू 7 धावा. जोशीला खेळ म्हणजे क्रिकेट. याबरोबरच पायावरती आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. इथे देखील धाव मिळणार नाही. गोलंदाज प्रसाद रणमाळी. काय गोलंदाजी आहे. गणेश जाधवचा अडथळा दूर केला. त्यानंतर इम्रान मलिक समोर निर्धाव चेंडू टाकला. 3 चेंडू 7 धावा. प्रसाद स्ट्राइक एंडला. इम्रान मलिक स्ट्राइक एंडला. प्रसाद गोलंदाजीसाठी. वाह वाह काय बॉल आहे. गुड लेंथ वरती बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न इथे आणि इथे बलिदान आहे. सुहास कुळेला स्ट्राइक एंड. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 2 चेंडू 7 धावा. आयकॉन किरण खोबरे. किरण खोबरे नॉन स्ट्राइक एंडला. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. मागचे 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. प्रसाद रणमाळे. ओहो इथे पुन्हा कॉट अँड बोल्ड. सुहास कुळे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. काही गोष्टी अनाकलनीय असतात. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जर फलंदाज जो नवीन येणार आहे तो षटकार खेचत असेल तर भूषणजी कोपरगाव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. शेवटचा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फलंदाज आकाश अंबोरे. मला वाटतंय लकी ड्रॉ मध्ये स्पोर्ट्स सायकल आकाश अंबोरेला प्राप्त झालेली आहे. आता 500 रुपये अजून जिंकण्याची संधी आहे.
सामना टाय केला, हा टाय केला तरी 500, म्हणजे षटकार मारला तरी 500 मिळणार आहे. 7 धावांची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आहे. किरण खोबरे एवढा उशिरा का? शेवटच्या षटकामध्ये एका बाजूला 4 फलंदाज बाद झालेत आणि मग आयकॉन मैदानामध्ये आलेला आहे. आणि काय गोलंदाजी आहे इथे, कमालीचा गोलंदाज प्रसाद रणमाळे. जिंकला संघ अर्थातच फ्रेंड्स 11 कोराळे. पराभवाच्या छायेत आलेला संघ, मात्र प्रसाद रणमाळे आज त्याने अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवलेला आहे. प्रसाद रणमाळे ठरलेला आहे काळ्या अंधारातला दैवी प्रकाश. टीमला पराभवाच्या कराल दाढेतून त्यानं विजयाची चव चाखायला लावलेली आहे, विजयाचा घास भरवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम फ्रेंड्स 11 कोराळे. दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैदान गाजवायला आली पहा फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक